शाबूत बुद्धीच्या आणि पुरोगामी विचारांच्या सर्व मित्रमैत्रिणींचे आसूडमध्ये स्वागत आहे। या आहेत साध्वी प्रेमबाईसा आणि हे आहेत त्यांचे तथाकथित गुरु विरमनाथ। माझ्या गुरूंनी, माझ्या शिक्षकांनी माझ्या पालकांकडून गुरुदक्षिणा म्हणून फीज घेतली, पैसे घेतले। द्रोणाचार्याने गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा घेतला, परंतु गुरु विरमनाथने त्यांच्या शिष्याकडून गुरुदक्षिणा म्हणून तर घेतली हो। एका व्हिडिओत साध्वीने असं स्पष्टीकरण केलेलं की माझे आणि माझ्या गुरूंचे संबंध आणि हे मिलन जे आहे ते पिता आणि मुलीप्रमाणे आहे। तर या नालायकांनी पिता आणि पुत्रीच्या नात्याला कळीमा लावू नये। कुठलाही पिता आपल्या मुलीला आपल्या कुशीत घेतो, पाठीवर थाप देतो, कपाळावर मुका घेतो। पिता कधी आपल्या पुत्रीच्या वर हात फिरवत नाही, त्याच्यावर थापडी देत नाही, परंतु पती पत्नीच्या वर हात फिरवतो आणि अशा प्रकारे तिला उचलूनही घेतो। मित्रांनो, मानवी शरीर आणि मानवी मन हे ब्रह्मचर्याकरता बनलंच नाही आहे। ब्रह्मचर्याने मानवाचं मनही बिघडतं, शरीरही बिघडतं। आणि कोणी ब्रह्मचर्य स्वतःवर जबरदस्ती लादलं तर ठीक आहे, परंतु ब्रह्मचर्य काही शक्य वाटत नाही मला। यांनीही लग्न करावं, वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यावा, कष्ट करून पैसा कमवावा, मुलं बाळं व्हावीत आणि हे असं धर्माचं हे आडंबन करून, असे भगवे वस्त्र धारण करून लोकांना चुना लावणं बंद करावं। तरीही कोणाला हे स्वीकारायचं असेल की हा व्हिडिओ एडिटेड आहेत, हे पिता पुत्रीच आहेत आणि पिता पुत्री असे चाळे करतात, यांच्या पाया पडायच्या असतील, यांचं सत्संग अटेंड करायचे असतील, यांना दानदक्षिणा द्यायची असेल तर त्या डुकरांनी खुशाल या गटारामध्ये लोळत राहावं आणि मरावं। धन्यवाद।